तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही जर मेजरमेंट घेऊन ब्लाऊज शिवत असाल तर बघा, आता इथे हे जे ब्लाऊज आहे तर ते मी ते तयार केलेलं ब्लाऊज आहे. तर इथे बघा याच मेजरमेंटचं दुसरं ब्लाऊज शिवायचं आहे. तर मेजरमेंट कशा प्रकारे घ्यायचं चला तर बघूया. तर बघा इथे जी उंची आहे ती आधी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची मी इथे मागच्या साईडची आणि समोरच्या साईडची मोजून घेतलेली आहे. त्या उंचीपेक्षा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा, इथे जो गळा आहे तो इथे गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. त्यानंतर जो खालची जी पट्टी आहे ती पण मोजून घ्यायची आहे. तर आणि त्यानंतर बघा, आता इथे जे शोल्डर आहे ते शोल्डरपासून बघा त्या दुसऱ्या शोल्डरपासून मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि इथे जे शोल्डर आहे ते पण मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे मेजरमेंट लावून घेत आहे. आता इथे बघा, इथे जी बाही आहे ती बाहीची जी लांबी आहे ती पण घ्यायची आहे. आणि इथे बघा जी गोलाई आहे ती पण मोजून घ्यायची आहे. तर हे जे सर्व मेजरमेंट आहे ते परफेक्ट असं मेजरमेंट आहे आणि फिटिंगसुद्धा या ब्लाऊजची छान आहे. तर मी इथे हेच मेजरमेंट लावून दुसरं ब्लाऊज इथे कटिंग करून घेणार आहे. तर इथे बघा, आता हे जे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आणि इथे बघा हे साईड चेनवालं ब्लाऊज आहे. तर मी इथे मला इथे बॅक साईडच्या हुकचं हे दुसरं ब्लाऊज शिवायचं आहे. इथे समोरचा गळासुद्धा मोजून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा जी कंबर आहे ती कंबर पण पूर्ण अखंड मोजून घ्यायची आहे. तर बघा इथे टोटल अशी इथे ही कंबर मी इथे मोजून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे, पण मला इथे 1 टक्स शिवायचं आहे. तर मी अशा प्रकारे मेजरमेंट घेतलेलं आहे. धन्यवाद.